आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पुण्यातील एका महिला मांत्रिकाने इंजिनियर कुटुंबाची कोटींची फसवणूक केल्याचं काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने उघड केलेलं। माझाच्या या बातमीनंतर पुणे पोलिसांनी महिला मांत्रिक, तिचा नवरा आणि महिला मांत्रिकाचा गुरु दीपक खडकेला अटक केली होती। अखेर या मांत्रिक महिलेने लुबाडलेले 14 कोटी परत देण्याची तयारी दर्शवली आहे। 30 दिवसांच्या आत सर्व पैसे परत देण्याबाबत महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकरने कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहे। ही जे पॉझिटिव्ह न्यूज आहे हे आमच्यासाठी खरंच बरंच रिलीफ मिळतो आहे सर आम्हाला। तर मला कोर्टाकडनं आणि ठोंबरे सरांकडनं यांना खूप थँक्स द्यावंसं वाटतं। PO जे आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर आणि आयो यांची खूप धन्यवाद द्यावंसं वाटतं। आता होपफुली आमच्या चांगले दिवस सुरू होतील अशी आशा ठेवतोय सर। हा तर रे ऑफ होप आम्हाला पॉझिटिव्ह आहे। आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे ठोंबरे सरांनी आणि न्यायालयांनी आणि तुम्ही सगळ्या लोकांनी जे आम्हाला फास्ट सपोर्ट आणि प्रायोरिटी बेसिसवर सपोर्ट दिला त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे सर। आरोपींनी खूप युक्त्या लढवल्या, तात्पुरत्या जामिनाचा अर्ज ठेवला, तो फेटाळला गेला। परत त्याच्यामध्ये ते अपंगांचे जे कलम आहेत ते उडवण्यात यावी किंवा तिकट करण्यात यावी त्यासाठी सुद्धा त्यांनी अर्ज केले, ते देखील आम्ही न्यायालयावर भांडून उडवून लावले। सरतेशेवटी त्यांना काल रोजी त्यांनी तिघांनी मिळून आम्ही 14 कोटी रुपये कोर्टामध्ये फिर्यादीला देतो, आम्हाला 30 दिवसांचा तात्पुरता जामीन द्या असं त्यांनी काल कोर्टाला कळवलेलं आहे। त्याच्यावरती आज सुनावणी होणार आहे, दुपारी त्याच्यामध्ये सुनावणी ठेवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।